नमस्कार. भारताच्या आर्थिक गुंतवणूक आणि आर्थिक वर्ष 2026 मधील रिकव्हरीवर नजर टाकणारा हा एक अगदी झटपट आढावा आहे. बघा, निवडणुकीच्या काळात थोडी मंदी आल्यानंतर आता भारताच्या कॅपेक्सने म्हणजे भांडवली खर्चाने जवळपास 7 ते 8% जबरदस्त उसळी घेतलीय. पण आता प्रश्न हा आहे की ही वाढ खरोखरच टिकेल का? तर पहिली महत्वाची गोष्ट, या वाढीचं मुख्य इंजिन सध्या सरकारच आहे. ही जी 7-8% वाढ दिसते ना, ती प्रामुख्याने सरकारच्या खर्चामुळेच आहे. कारण आपलं खासगी क्षेत्र अजूनही गुंतवणूक करायला जरा कचरतच आहे. हे ना अगदी एखाद्या डबल सीट सायकलसारखं आहे, जिथे पुढचा स्वार म्हणजे सरकार पूर्ण ताकदीने पॅडल मारतंय आणि मागचं खासगी क्षेत्र फक्त बसून आहे. मग केवळ एकाच्या जीवावर ही सायकल किती काळ धावणार, बरोबर? आता दुसरी गोष्ट, ही वाढ सगळीकडे सारखी नाहीये बरं का. बांधकाम, उत्पादन आणि रिअल इस्टेटमध्ये एकदम जोरदार मुसंडी मारलीय. पण ऑटोमोबाईल आणि खनिज क्षेत्र अजूनही खूप मागे आहेत. विचार करा, 2023-24 मध्ये तब्बल 16.5 लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांची घोषणा झाली, पण प्रत्यक्षात काम मात्र खूप संथ सुरू आहे. मग जर एवढ्या मोठ्या घोषणा फक्त कागदावरच राहणार असतील, तर याला खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्थेची बूम कसं म्हणता येईल? आणि शेवटी परदेशी गुंतवणुकीचा मुद्दा. सध्या परदेशी गुंतवणूक ही अगदी जेमतेमच आहे. त्यामुळे नुसतं सरकारी पैशांवर अवलंबून राहून चालणार नाहीये. खरं सांगायचं तर सरकारी खर्च हा एखाद्या एनर्जी ड्रिंकसारखा असतो, जो तुम्हाला लगेच ऊर्जा देईल. पण अर्थव्यवस्थेच्या चांगल्या आरोग्यासाठी खासगी गुंतवणुकीचा समतोल आहार असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. थोडक्यात सांगायचं तर भारताचं गुंतवणूक चक्र सावरत असलं तरी जोपर्यंत खासगी क्षेत्र स्वतःहून पुढे येत नाही, तोपर्यंत ही परिस्थिती थोडी नाजूकच राहील. कारण शेवटी अर्थव्यवस्थेचा खरा वेग हा फक्त इंजिन किती जोरात चालतं यावर नाही, तर सगळ्याच चाकांच्या एकत्रित गतीवर अवलंबून असतो.